पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। पण तुमचं काम होईल। काहून एवढी घाई करून राहिले तुम्ही? आम्ही आहो ना तुमच्या पाठीशी। ठेवा सारिका। कुठे चालली आहे आमची राजकुमारी? आणि मी इथे बसलेलो दिसलो नाही का तुला? काय चाललंय? मम्मा सांगत होती हल्ली तू घरी नसतेस, कुठे जातेस, कधी जातेस, काहीच सांगत नाहीस। असं चालतं का? मैत्रिणीसोबत चालली, ते पण सांगून जाऊ आता। पप्पा सिरियसली तुम्ही एवढे स्ट्रिक्ट कधीपासून झालात? पप्पाशी असं बोलतात का? मला बोलायचंय जरा तुझ्याशी। मला फक्त एकच गोष्ट ऐकायची। सांगाल तुम्ही गेला होतात विक्रांतच्या घरी, केलीत बोलणी? पप्पा तुम्ही जर हे केलं नाही ना तर सरळ मी जाईन ना माझ्या लग्नाची बोलणी करायला। खूप घाईत आहेस तू बेटा, खूप घाईत। मला सांग, मला तुझी काळजी नसेल? बोललोय मी, काढलाय विषय। व्हॉट? खरंच? लग्न सोयरीक ह्या नाजूक गोष्टी असतात बेटा, त्यात अशी घाई करून नाही चालत। पण आपण घाई केली नाही, खूप उशीर झाला आणि त्याचं दुसऱ्या कोणाशी लग्न ठरलं तर? असं कसं ठरेल? माझं बोलणं झालंय की नूतन वहिनींची, आणि तुला माहिती आहे आपले जुने संबंध आहेत त्यांच्या फॅमिली बरोबर। त्या मी आणि वेदांत लवकरच भेटणार आहोत। खरंच? पप्पा कधी खोटं बोलतो? I love you, पप्पा। लव यू टू बेटा। काल दादानी मला ऑलमोस्ट पकडलं होतं, त्याचा नंबरही पाठ झालाय। तो कधीही आरतीला कॉल करू शकतो। नाही, मला आरतीला विचारायला हवं की तिच्या मनात काय आहे। हॅलो, हो हो सर आलेच। येस, लेक्चरच्या आधी पोहोचेन मी, डोंट वरी। हां आरती, हाय। तुम्ही इथे काय करताय? तुम्ही वरनं तूवर ये ना प्लीज। काय चाललंय तुमचं इथे? काय करताय तुम्ही ते सांगा आधी। तुझी वाट बघतोय। आता तुझं टाइम टेबल माहित नाही ना, म्हणून सकाळपासून इकडेच थांबलोय। लोक बघतायत, चांगलं दिसतं का हे? हे बघा, मी लेक्चरर आहे। तुम्हाला तुमच्या इमेजची काळजी नसेल, पण मला माझ्या इमेजची आहे। अगं आरती, आरती एक 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 मिनिट फक्त, म्हणजे 2 मिनिटाचा, थोडं बोलायचंय मला तुझ्याशी। काय बोलायचंय? हे बघा, मला उशीर होतोय, कॉलेजला जायचं, लेक्चर आहे माझं। आरती, अशी का रिॲक्ट होतीयस? इतकी रागवलीस माझ्यावर? हे बघ, मला फक्त माझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय। म्हणजे एकदा का तू होकार दिलास ना की मी लगेच आपल्या घरच्यांना सांगू। सभ्यपणा सोडलाय का तुम्ही? हे बघा, मी तुम्हाला शेवटचं सांगते, मला तुमच्याशी काहीच बोलायचं नाहीये। अगं पण आरती, आरती, आय लव्ह यू यार। मला खूप आवडतेस तू। हो, तुम्हाला कसं कळत नाहीये? माझं लग्न ठरलंय। त्या दिवशी तुम्ही आला होतात ना घरी, तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहिलं ना? हे बघा, माझ्या आई वडिलांनी माझ्यासाठी स्थळ निवडलंय। अगं पण तू निवडलायस का त्याला? तू होकार दिलायस का? तू होकार देणं शक्यच नाहीये, कारण तुला तर मी आवडतो ना। तुझं माझ्यावर प्रेम आहे आरती, हो ना? तुझे डोळे सांगतायत
खूप बोलके आहेत ग तुझे डोळे. तुम्हाला माझ्या डोळ्यात राग दिसत नाहीये? मी आता किती ऑकवर्ड फील करते हे दिसत नाहीये तुम्हाला? माझ्या आई वडिलांनी माझ्यासाठी योग्य मुलगा निवडलाय आणि मी त्याच्याशीच लग्न करणार आहे. सो तुम्ही प्लीज जा इथून. आरती, तुम्ही प्लीज माझा पाठलाग करणं बंद करा. आणि हे प्रेम वगैरे ना काही नाहीये. आणि असेल तरी 4 दिवसात जाल तुम्ही विसरून. यानंतर मला प्लीज कॉल करू नका आणि भेटायलाही येत जाऊ नका. आरती, आरती अगं. हाय वेदांत, अरे पण मला सांग, विक्रांतशी काही बोलणं झालं का तुझं? अरे मला सांग ना, त्याचं काय चाललंय ते. मी तुला किती वेळा फोन करते, तू फोनच उचलत नाहीस. ऑफिसमध्ये फोन अलाउड नाही ना? पण जीवा तर बोलतोय कोणाशी तरी. ते आद्या आणि सार्थक ना समोरच होते आणि आद्यासमोर विक्रांतचा विषय काढला असता तिने 10 प्रश्न विचारले असते, माहितीये ना. सो यादी मी नीट समजून घेतो आणि आय एम शुअर जे काही असेल ते विक्रांत मला सांगेलच. ठीक आहे, ठेवतो. सगळ्यांसाठी नियम आहेत, फक्त ह्या साहेबांसाठी नाही. जेव्हा घरच्यांशी बोलू शकतो, राईट? नाही चालणार. नियम असतील तर सगळ्यांसाठी सारखे असतील, नाहीतर हाय. हाय, काय झालं मॅडम? तुम्हाला काय हवंय का? अहो तुम्हाला काय झालंय? एवढे भीतभीत काय बोलताय? नाही नाही, मला वाटलं तुम्हाला काही हेल्प हवी आहे. नाही नाही, हेल्प कसली? मी आले आपल्या गप्पा मारायला. सहज? मॅडम, सरांनी सांगितलंय ना, गप्पा नाही. ठीक आहे, कामाचं बोलूयात. जेवण झालंय का दोघांचं? नाही नाही, लंच टाइमची वेळ 1:30 वाजताची आहे. पण कुणाला आधीच भूक लागली तर? म्हणजे लागूच शकत नाही. नोकरी प्यारी की भाकरी. पण तुमचं काम खूप कठीण आहे. नाही म्हणजे सारखेच फोन वाजत असतील नाही? आणि त्यात ह्या ऑफिसमध्ये सगळे फोन तुमच्याकडे जमा करायचं म्हटल्यावर तुम्ही तरी कोणाकोणाशी बोलणार ना? असलेला उघड डोक्याला ताप. नाही वाजत. एक मिनिट, हे बघा, सगळे फोन सायलेंट मोडवर आहे. लंच ब्रेक मध्ये 1:45 ते 2 ही फोन करण्याची वेळ. अहो काय सांगताय? मग तर किती कलकलाट होत असेल. नाही म्हणजे सगळेच जण एकाच वेळेला बोलायला लागल्यावर किती तो कल्ला. मला पण माझा फोन जमा करावा लागेल का? हो बरोबर आहे, फोन्स नॉट अलाउड. पण तुमचा तर फोन सतत तुमच्याकडे असतो. हा फोन ऑफिसचा आहे. मी सरांचा पीए आहे ना, मग सगळे फोन्स मलाच येतात. आणि समजा घरून एखादा अर्जंट फोन आलाच, मग काय तुम्ही काय उचलत नाही का? ऍक्च्युली एक प्रश्न मनात आलाय, आता विचारतेच. बाय रूल तुमच्या बॉसनी पण त्यांचा फोन इथे जमा करायला पाहिजे ना? पण ते तर मगाशी त्यांच्या आईशी बोलत होते आणि ऑफिस विषयी काहीच नव्हतं. नाही नाही म्हणजे मी काही ऐकत नाही बसले, पण आपलं कानावर पडलं तेवढंच. मॅडम, ते बॉस आहेत. अच्छा, म्हणजे बॉस इज ऑलवेज राईट. वेदांत अमूल्य खूप हुशार आहे. नव्या गोष्टी पटकन शिकते ती. मी तिला खूप चांगलं ओळखतो. हा, थोडी बडबडी आहे ती. तोच प्रॉब्लेम आहे तिचा. मगाशी रिसेप्शनवर टाइमपास करत होती ती आणि मला अशी लोक नाही आवडत. वेदांत, अमूल्याने तिच्या बाबांना क्लिनिकमध्ये कोविड काळात खूप मदत केली. नर्स यायला तयार नव्हती. अमूल्य एका पायावर तयार झाली. अण्णांना जो कोविड वॉरियर म्हणून अवॉर्ड मिळालाय ना, त्यात अमूल्याचा खूप मोठा वाटा आहे. दादा, मी एक सजेस्ट करू का? म्हणजे बघा, तुझीच पद्धत आहे. तू नेहमी स्टाफ अपॉइंट करताना फक्त इंटरव्ह्यू वरती भर देत नाहीस, बरोबर? तू नेहमी त्यांना एखादे टास्क पण देतोस.
तू असंच एखादा टास्क अमूल्याला दे ना, आपण बघूयात आणि मग ठरवूयात ना. बघ, एकदा जॉब ऑफर करायचा आणि मग नंतर काढून टाकायचं. कसं दिसतं ते? मी तुला स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ शकतो. तिला टास्क कळणार नाही आणि कळला तरी वेळेत पूर्ण होणार नाही. माझं ऑलरेडी खूप नुकसान झालंय, मला आणखी नुकसान नकोय. दादा, एक चान्स प्लीज. हे बघ, तूच नेहमी म्हणतोस ना, एव्हरीवन डिझर्व्स अ चान्स. प्लीज. ठीक आहे, एक चान्स येतो, पण तिने एकही चूक केली ना तर तिला जॉबवरनं काढून टाकायचं. कळलं? वेदांत, हे खूप हार्श नाही होते का? नाही ठरलं. आता मी तिच्यासाठी टास्क डिसाइड करणार आणि बघूया ती टास्क पूर्ण करते का नाही. कोणाच्याही केबिन मध्ये एंटर करण्याआधी असं नॉक करायचं असतं. हो का? पण मी तुम्हाला कमी असं म्हणाले का? मध्ये मध्ये बोलू नकोस. मी तुला एक टास्क देणार आहे, ऐकू येतंय का? तुम्हीच तर म्हणालात ना मध्ये बोलू नको. सांगा, काय टास्क आहे? हे बघ, मी तुला एक महत्वाची जबाबदारी देणार आहे. मी रेडी आहे. मी काम सांगितलंय का? हो, पण तुम्ही आत्ताच सांगितलं ना की तुम्ही सांगणार आहात. कामात एकही चूक होता कामा नये. तुझी एक चूक आणि माझं करोडोचं नुकसान होऊ शकतं. आणि गेलेली वेळ परत येत नाही. यू नो राईट? येस सर. माझ्याकडून चूक होणार नाही ह्याची काळजी घेईन. आणि नुकसान कोणी ठरवून करत नाही ना. पण माझी एक अट आहे, तू एकही चूक केलीस ना तर कंपनी तुला काढून टाकेल. तू काम तरी सांग आधी. तिला अट मान्य करू दे ना, मग मी सांगतो का. माझ्याकडून चूक झाली किंवा तुमचं काही नुकसान झालं तर मी स्वतःहून ही नोकरी सोडून जाईल. तुम्हाला मला काढण्याची गरज नाही पडणार. ओव्हर कॉन्फिडन्स. सेल्फ कॉन्फिडन्स. सुमन, जरा पाणी देता का? अगो बाई, आज लवकर आलात? हो, पेशंट कमी होते आज. बरं आहे, पण सगळे निरोगी आहेत, आनंद आहे. आरोग्य धन संपदा, नाही का? अहो, मी काय म्हणते, तुम्ही आज लवकर आलाय तर आरतीच्या लग्नाबद्दल बोलून टाकूया का? ठीक आहे, हरकत नाही. होकार कळवायचा का त्यांना? नाही, पण आरतीने अजून आपल्याला तसं म्हणजे तुम्हाला योग्य वाटत असेल तर कळवा होकार, असं म्हणाले ना ती. त्यामुळे आपली जबाबदारी वाढली आहे आता. जबाबदारी वाढली असं नाही, आपल्याला आवडलाय मुलगा, चांगला आहे तो. आणि मला तर असं वाटतंय तिलाही मुलगा आवडलाय. लाजतीये, बघितलं ना तुम्ही? होय का? मग ठीक आहे, मी कळवतो त्यांना तसं. गौतम, हॅलो. हा, नमस्कार. गौतम, आहेस का? घरी आहेस? बाबा आहेत का घरी? हो, मी घरी आहे, पण बाबा घरी नाही आहेत. बर, मग जरा त्यांचा नंबर देतोस? ऍक्च्युली बाबा फोन वापरत नाहीत, ते अँटी मोबाईल गँगवाले आहेत. तुमचा काही निरोप असेल तर तुम्ही मला सांगा, मी देतो बाबांना. काही नाही, अरे तुमच्या लग्नाबद्दलच बोलायचं होतं. बाबा आले की जरा फोन लावून देता ना, म्हणजे बोलता येईल आम्हाला. तुम्ही मला सांगा ना, मी देईन त्यांना निरोप. तसंही माझे निर्णय मीच घ्यायचे असं बाबांनी मला सांगितलेलं आहे.
मॉडर्न विचारायचे आहेत ना माझे बाबा. बर बर बर, ठीक आहे हरकत नाही. हे काही नाही, आमच्याकडनं होकार होता हे कळवण्यासाठी म्हणूनच फोन केला होता. बाबांना निरोप देत असा. हं? आणि लवकरच मग पुढची बोलणी करायला भेटूया काय. अरे वा, हो ही तर आनंदाची गोष्ट आहे. मी आई बाबांना तुमचा निरोप देतो, ते पण खूप खुश होतील. हा बर बर, ठेव फोन. बाय. खुश आहे गडी, आई बाबा पण खुश होतील असं म्हणत होता. हो ना. चला ताईला कळवून टाकते. आणि त्याला चहाचं. हो देते देते. बेवड्या लट. सॉरी साहेब, सॉरी. हे बघे, नीट ऐक. मी नीटच ऐकतो, कारण मी नीट पितो. फुकटची मिळाली म्हणून एवढी. हे बघ, इथून पुढे 8 दिवस नागपूर सोडून कुठे जायचं नाही. का? कारण माझं लग्न ठरलंय. काही गडबड झाली ना तर तुम्हाला जे पैसे दिलेत ना परत घे ना. तुझ्यापेक्षा ही बरी रे. खोट्या आईची खरी ऍक्टिंग तरी करते, नाही तर तू. मी एकदा रोल मध्ये घुसले ना की बाहेर येतच नाही. तो अण्णा, ते अण्णाची बायको सुमन आणि त्यांची मुलगी. ते तिघही माझ्या जाळ्यात अडकलेत. त्यामुळे नाटक आता करेक्टच झालं पाहिजे. कुठली गडबड नकोय. माझ्याकडून काही गडबड नाही साहेब, पण तुम्ही ह्याला सांभाळा. अहो, हा बाथरूमला जातो म्हणतो आणि परत पिऊन येतो. त्याला मी समजावलंय, तू पण जरा सांभाळून घे याला. हवं तर एक्स्ट्रा पैसे देईन मी. पैसे? हो चालेल चालेल, सांभाळेल मी याला. तुम्ही काही काळजी करू नका. फक्त पैसे मात्र तुम्ही वेळेवर द्या. हा, नाही म्हणजे आजचे पैसे तुम्ही दिले नाहीत ना म्हणून विचारले. तीनशे 500 दारू फुकट मिळते? नाही ना, पैसे लागतात ना. चला आता. नाही कुसुमातेच्या मुलाचं प्रशांतचं नाव लिहिलंस? हो. तुम्ही पाहुण्यांची यादी बघितलीत ना? आता तोंड पाठ झाली माझी, म्हणून दाखवू का? नाही नाही, असं नाही हो. आरती हसू नकोस. तुला मी सांगितलं होतं कामाची यादी चेक कर. केलीस? तिचा साखरपुडा आहे ना, मग तिलाच कामं काय सांगताय तुम्ही? अहो आता मग काय करू? घरात माणसं किती आहेत? ही आणि अमूल्य. बरं, हिला नको, अमूल्य आली की तिला सांगते, मग तर झालं. हा करेक्ट. अगं आई, अमूल्य गणितात हुशार आहे मान्य आहे मला, पण ती काय मॅरेज कोऑर्डिनेटर नाहीये. म्हणजे तिला काय अनुभव आहे या गोष्टींचा? तू एक काम कर, इथे शांतपणे बैस आणि आधी मावशीला फोन लाव. आत्ताच सार्थक दादाचं लग्न झालंय, तिला या गोष्टीची चांगली आयडिया असेल. नाहीतर एक काम कर ना, तिला घरीच बोलवून घे.
काय झालं? भीती वाटतीये? सी काळजी करू नकोस, मी तुला लिफ्टने व्यवस्थित घेऊन जाईन. तुझ्यासारखी रस्त्यावर नाही सोडणार. तू विसरलास का? अरे मी अर्धी डॉक्टर आहे. विल यू प्लीज? हे बघ, तुला लिफ्टची भीती वाटते ना, मग तू लिफ्टनेच जायला पाहिजे. मी तुला सांगते, तुझी भीती 100% कमी होईल. हे बघ तुझा, मी तुला 1 सेकंड पण सहन नाही करू शकत. गो. ओके. बाय.